नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक नवीन मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता शिक्षण विभागाचा निर्णय 8,688 शाळांमध्ये तसेच 1,14 लाखाहून अधिक जागा उपलब्ध तसेच प्रवेशासाठी राज्यात जागा वाढल्या व आर-टी प्रवेशासाठी 20 शाळांचा अल्पसंख्याक दर्जा आता या ठिकाणी रद्द, सोबतच पालकाकडून अर्ज दुरुस्ती करण्यासाठीही मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. याविषयी संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आर-टी प्रवेशासाठी 20 शाळांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द तसेच राज्यात जागा वाढल्या. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की आर-टी प्रवेशासाठी 20 शाळांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द, राज्यामध्ये आर-टी प्रवेशासाठी जागा वाढल्या. यामध्ये शिक्षण विभागाचा निर्णय 8,688 शाळांमध्ये 1,14 लाखाहून अधिक जागा उपलब्ध, पालकाकडून अर्ज दुरुस्तीची मागणी. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल तसेच आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शाळामधील 25% जागांवर देण्यात येणाऱ्या आर-टी प्रवेश प्रक्रियेतून पळवाट काढण्यासाठी काही शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवला होता, परंतु शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील तब्बल 20 शाळांचा अल्पसंख्याक दर्जा नाकारला असून त्यांना आर-टी प्रवेश देण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आर-टी प्रवेशाच्या जागा वाढणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे. तसेच पुढे पाहू शकता की या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्यभर दुखवटा जाहीर झाला असताना काही तासात 73 शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवला. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात त्यांची नोंदणी शालेय विभागाच्या आर-टी नोंदणीमधून करण्यात आलेली होती. तसेच याचा परिणाम हा उपलब्ध पटसंख्येवर होणार होता. या संदर्भात आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी अल्पसंख्याक विभाग तसेच शिक्षण विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर शिक्षण विभागाने या सर्व शाळा आर-टी नोंदणीमध्ये घेण्याचे आदेश 4 मार्च रोजी काढले असून पालक वाट पाहत असलेल्या राज्यभरातील पोतदार इंटरनॅशनल तसेच झेवियर तसेच इतर सर्व संस्थांच्या शाळा या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार पालकांना प्रवेशासाठी आता उपलब्ध होणार आहेत. तसेच यापूर्वी 8,651 शाळा नोंदवल्या गेल्या होत्या. ती संख्या 8,688 पर्यंत वाढली असून उपलब्ध पटसंख्या 1,12,772 वरून 1,14,063 पर्यंत वाढली आहे. तसेच सर्व शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यावर ही संख्या अजून वाढवण्याची या ठिकाणी शक्यता आहे. यामुळे मात्र आता नवीनच काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तर मित्रांनो, आर-टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता आर-टी प्रवेशासाठी आता राज्यामध्ये जागा वाढल्या आहेत. तसेच आर-टी प्रवेशासाठी आता 20 शाळांचा अल्पसंख्याक दर्जाही रद्द करण्यात आलेला आहे. याविषयी संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.